सो हॅलो एव्हरीवन, दिस इज शुभ अँड आज खूप दिवसानंतर कमेंटवरचा व्हिडिओ येत आहे. शिव्या नका देऊ कमेंट्समध्ये आणि मला चालत पण नका देऊ, ठीक आहे. तब्येत पण बरी नव्हती अँड टाईम पण नव्हता. ओके, अँड आय थिंक तुम्ही सर्वजण पण बिझी असणार जस्ट बिकॉज बाप्पा आले आहे ना, बाप्पा म्हणून. ओके, सो आता चालू करतो प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स द्यायला. सो फर्स्ट हे आहे की काय म्हणते त्याला, स्टोरीजवर व्ह्यूज खूप कमी येत आहे. रिझन नाही माहिती मला. तर रिझन हा आहे, आय थिंक मला असं वाटतं की रिझन हा असणार, सेक्स रिलेटेड फिजिकल रिलेशनशिप रिलेटेड कंटेंट नाही आहे ना, टायटलमध्ये दिसत नाही, थंबनेलमध्ये दिसत नाही. सो म्हणून व्ह्यूज कमी येत असतील. बट ॲक्च्युली जर तुम्ही जर स्टोरीच्या आत जर घुसून बघणार तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत है ना. बट इट्स ओके, लिव्ह इट. सो मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी कंटिन्यू करणार माझ्या स्टोरी. जे काही आहे, ज्यांना आवडतात ते बघतात, सपोर्ट करतात. ज्यांना नाही आवडत, ज्यांना जस्ट एक घटिया फिलिंग जी असते की नाही एका मुलीबद्दलची, ती घ्यायची असेल तर त्यांनीच फक्त घाणेरड्या थंबनेलसाठी सपोर्ट करा. ओके, सो चलो स्टार्ट करते हैं. अँड हां, सर्वांच्या प्रॉब्लेमचे जरी सोल्युशन नाही देऊ शकलो मी. आणि पुन्हा एक गोष्ट, मी कमेंट रोलचे व्हिडिओ फक्त आणि फक्त 30 मिनिटचे ठेवतो, जस्ट बिकॉज जास्त जर ठेवलं तर बघत नाही कोणी पण, सो म्हणून. ओके, अँड 30 मिनिट्सचे ठेवतो. आणि जे बाकीच्या रेकॉर्डिंग्स असतात की नाही, त्यात दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतात. सो तेव्हापर्यंत वेट करा. असं नाही म्हणायचं की या व्हिडिओमध्ये माझी आलंच नाही, काहीच नाही. सो ते 30 मिनिटाचे असते, कधी कधी दोघांचीच येते त्या 30 मिनिटामध्ये किंवा तिघांची येते, बिकॉज आन्सर खूप डीपली देतो मी, डिटेलमध्ये देतो ना, म्हणून. ओके, सो एकेका मिनिटाला जर एकाचा आन्सर दिलो मी, सो मग 30 जणांचे आन्सर इझिली देऊ शकतो. पण तसं नाही करू शकत ना, सो म्हणून. ओके, डिटेलमध्ये देतो, सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. प्रॉब्लेम्स खूप जास्त क्रिटिकल असतात, त्यांना खूप जास्त वेळ लागतो, लाईक 10 मिनटं 15 मिनटं. ओके, सो म्हणून वेळ लागतो. सो तुम्ही वेट करत राहा, असं नाही म्हणतो. आणि जर वेट नसेलच करायचं तर मग तुमची इच्छा, पण मी तुम्हाला सांगून राहिलो बिकॉज मलासुद्धा वेळ नसतो. हां, रोज माहिती आहे माझं जेवण किती वाजता होतं? 2 वाजता जेवण होतं माझं, 2 वाजता. अँड सकाळी उठल्यापासून मी कंटिन्यू वर्कमध्ये असतो, स्टोरी रायटिंग अँड व्हिडिओ एडिटिंग. ओके, स्वतःला मला वेळ नाही भेटत. सो म्हणून राहिलो की मी असं नाही आहे की एक व्हिडिओ टाकला आणि बसला, तसं काहीच नसते. ओके, कमेंट्स पण रीड करायचे असतात, मेल पण असते, एव्हरीथिंग. सो यांच्यामध्ये अँड जे कोणी मला पर्सनली मेल मेसेज करून सांगतात त्यांचेसुद्धा प्रॉब्लेम्स मी रीड करून ठेवतो आणि मग कमेंट करूनच्या वेळेस आन्सर करतो. सो प्लीज गैरसमज नका करून घेऊ. आणि शिव्या द्यायच्या आधी तुम्ही स्वतः एक विचार करा की इतका जो वर्क असतो की नाही, त्या वर्कला किती वेळ लागतो ते, ठीक आहे. आणि दिवसामध्ये फक्त 24 तास असतात, 24 तास, 30 तास नसतात, जे मला 6 तास एक्स्ट्रा भेटणार आहे. ओके, चलो चालू करते हे अपना कमेंट रोलिंग. सो हा प्रॉब्लेम सुद्धा एका मुलीचा आहे आणि या मुलीची कमेंट आहे. वाव, बॅक टू बॅक कमेंट का प्रॉब्लेम आ गया, दॅट्स सो स्वीट. सो शुभ, हां बोला. मग मी तुला सांगितलं होतं ना माझ्या फ्रेंडबद्दल की तिच्या बॉयफ्रेंडने तिला चीट केलं होतं, 2 इयर्सची रिलेशनशिप होती, हां वगैरे वगैरे. पण ती बोलते की तिच्या मनात सतत त्याचा विचार येतो आणि ती नाही विसरू शकत आहे. आणि त्या मुलाला आता पण काही लाज नाही वाटली इतकं करून, आणि तो तिलाच शिवाय देतो. काय करायला पाहिजे आणि इने कसं विसरायला पाहिजे? प्लीज आन्सर देशील शुभ. तो इलाच शिवाय देतो मीन्स व्हॉट? म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये हे आता पण आहे, हो ना. सो लिसन, जर कॉन्टॅक्टमध्ये असेल ना तर फर्स्ट पूर्णपणे तिचा कॉन्टॅक्ट त्या मुलासोबत बंद करायला लाव तिला. हां, तिला म्हण की तू पूर्णपणे त्या मुलासोबत कॉन्टॅक्ट करणं बंद कर. नो मेसेज, नो नथिंग, नो कॉल, नो नथिंग. त्याचे मेसेज येत आहे, कॉल येत आहे, रिसीव्ह करायचं नाही, अटेंड करायचं नाही. तो कुठं बोलायला भेटला, बोलत असेल कुठं, तर आपण इग्नोर करायचं, तिथून चाललं जायचं, आपण इथं राहायचं नाही. बिकॉज त्या गोष्टीचा जे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण करायच्या नाही, ठीक आहे. आणि इतकं जास्त आपल्याला त्रास दिलेल्या व्यक्तीबद्दल तर आपण अजिबातच मनात काहीही ठेवायचं नाही, ठीक आहे. सो तिला म्हण, अशी सांग की प्लीज तू हे सगळं हे कर म्हणा, काय म्हणते त्याला, मूव ऑन कर म्हणा आपल्या लाईफमध्ये. आणि त्याच्याशी पूर्णपणे बोलणं बंद कर म्हणा. पूर्ण मीन्स टोटली पूर्ण बंद कर म्हणा. एक प्रकारची त्याची सवय झाली असेल, मान्य आहे, पण ती सवय मोडायला लाव म्हणा. बिकॉज तिचं समोरचं फ्युचर तिच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, है ना.
सो प्लीज तिला सांग असं. हां, आणि खूप जास्त तहान लागली मला, कंटिन्यू अग्गापासून बोलतो ना मी म्हणून. सो तिला असं म्हणायला लाव की, काय म्हणायला लाव. हां, मी असं हसता म्हणजे असं नाही की मी सिरियसली आन्सर न देता, ठीक आहे. प्लीज असं वाईट मिनिंग काढू नका. सो तिला असं बोलायला लाव त्या मुलासोबत, म्हणजे त्या मुलासोबत अजिबात बोलू नको म्हणा. नो मॅसेज, नो नथिंग, नो कॉल्स. किती पण आठवण येते, किती पण काही पण होऊन जाऊ दे, काहीही होऊ दे, काही मीन्स काही पण होऊ दे, त्या मुलासोबत नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. त्याच्याबद्दल जर कोणीला सांगत असेल की अगं तो तुझ्यावर खूप प्रेम करते ग, मग तू त्याला का नाही बोलत, तरी पण ऐकायचं नाही, तरी पण काहीही सांगायचं नाही. बिकॉज आपण सहन करून आहो, आपण भोगून आहो, आपल्याला माहिती आहे तो कोण आहे, कसा आहे, काय आहे. जे आपल्याला समजवायला येतात ना त्यांना माहिती नसतं, त्यांना माहिती नाही आपला त्रास त्यांनी जाणवू नाही शकत, त्यांनी फील आपला त्रास ते लोक फील नाही करू शकत जे आपल्याला समजवायला येतात ते लोक. म्हणून आपण कुणाचंच काही ऐकायचं नाही, स्वतःबद्दल विचार करायचा, स्वतःचा विचार करायचा आणि समोर जायचं. ओके, सो हे लक्षात ठेव म्हणा त्या मुलीला, आणि तिच्या लाईफमध्ये तिला समोर चल म्हणा. आणि त्याच्याबद्दलच्या जे काही नंबर्स, मेसेजेस, कॉल्स, फोटोज एक्सेट्रा जे काही असतील ते तिला सर्व काही डिलीट करायला लाव. तिच्या माइंडमधून डिलीट व्हायला वेळ लागेल, पण फोनमधून डिलीट व्हायला 1 मिनिट पण नाही लागत. ओके, सो तिला हे खूप चांगल्या प्रकारे पटवून दे. तिला सांग असं की प्लीज डिलीट कर म्हणा सगळे मेसेजेस, कॉल्स, कारण तुला ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं आहे, तुझ्या एका न्यू पर्सनल लाईफकडे वळायचं आहे. तुला तुझ्या लाईफमध्ये याच्यापेक्षा पण खूप चांगल्या गोष्टी असतात आहेत अँड राहणार आहेत. बिकॉज एका वाईट मुलासाठी आपण असं आपली लाईफ, फ्युचर आपला आपण खराब नाही करू शकत. सो हे तिला समजावून दे, पटवून दे तिला. ओके, आणि तिला समजावून सांग या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. सो दॅट्स इट. आणि पुन्हा जर काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग मग. ओके, आणि एक बेशरम मुलगा जो असतो त्याला अजिबात लाज नसते, काहीच लाज नाही वाटत, म्हणजे काहीच नाही. सो जर ती वाट बघत असेल त्या मुलाची की याला लाज वाटेल आणि हा माझ्याकडे येईल परत, असं काहीही होणार नाही आहे. जरी आला तरी तो एका वाईट इंटेन्शन नाही येणार, आणि जेव्हा आधी हर्ट केला जेवढा त्याच्यापेक्षा जास्त हर्ट तो नंतर करणार. सो हे एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा तिला. ओके, दॅट्स इट. थँक्यू. सो हा एका मुलीचा आहे अँड हा कमेंट नाही आहे, हा मेसेज आहे ऑन व्हॉट्सअप. ओके, हाय शुभ, हॅलो. मी आणि माझा बॉयफ्रेंड आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. आम्ही दोघंही खूप खुश आहे एकमेकांसोबत अँड लग्न पण करू असं प्रॉमिस केलं आहे एकमेकांना. दॅट्स गुड. पण आमच्या रिलेशनबद्दल कोणालाच माहीत नाही आहे. मीन्स मीच त्याला म्हटले होते की आपण क्लासमध्ये कोणालाच नाही सांगू. ओके, गुड, दॅट्स सो स्वीट. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या घरचे जेव्हा आपलं लग्न ठरवतील त्यानंतर सांगू. गुड गुड गुड, व्हेरी गुड. अरे वा, अभी तक सब व्हेरी गुड ही दिख रहा. आमची दोघांची पण एक खूप चांगली फ्रेंड आहे. हां, मला तिने असं सांगितलं की ती त्याला लाईक करते. सो प्रॉब्लेम यहाँ पे है. ओके, तर सोल्युशन किधर आहे. त्या दोघांचं काल बोलणं झालं तर तो तिला नाही बोलला की मला नको आहे आपलं रिलेशन म्हणून, कारण त्याची एक गर्लफ्रेंड आहे मीन्स मी. पण त्याने नाही सांगितलं की कोण म्हणून. ओके, ती त्याच्यावर खूप प्रेम करते हे मला तिच्या बोलण्यातून कळलं, कारण तिने ॲज अ बेस्टी मला हे सर्व सांगितलं. तिला त्रास झाला हे तिला नाही बोललं म्हणून. अच्छा, हा तिला नाही बोलला याचा त्याचा त्रास झाला. ओके शुभ, मी काय करू, कारण मी माझ्या पिल्लूला नाही सोडू शकत कोणाचसाठी, आणि मला आमची ही फ्रेंड पण नाही गमवायची आहे, कारण अजून आमच्या कॉलेज लाईफचे 4 इयर्स बाकी आहेत अँड हे इयर्स आम्हा तिघांना पण सोबतच काढायचे आहेत. शुभ, काहीतरी सजेस्ट कर ना जेणेकरून आमचं रिलेशन जसं आहे तसं राहील अँड तिच्यासोबतची फ्रेंडशिप पण नाही तुटणार. सो याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, ठीक आहे. तिला तर अजिबात तुमच्या रिलेशनशिपबद्दल माहिती नका हो देऊ, बिकॉज तिला खूप जास्त हर्ट होणार, आणि तिला खूप जास्त हर्ट होणार या प्रकारे होणार बिकॉज ती तुमच्यासोबत बेस्टी ॲज अ बेस्टी राहते, फ्रेंड तर नाही पण ॲज अ बेस्टी राहते. सो तुमच्यासोबत ॲज अ बेस्टी राहून जर तुमचंच दोघांचं जर रिलेशनशिप असणार आणि त्याच मुलाबद्दल जर फिलिंग्स असणार तर ते खूप जास्त हर्ट होणार, आणि त्या मुलीला असं वाटणार की मी यांना बेस्टी समजते, यांनी मानतात की नाही माहिती नाही, पण आज मला माझ्या बेस्टीकडूनच मला एक धोका भेटला आहे. सो मी आता यानंतर कधी जीवनात माझ्या
बेस्ट फ्रेंड्स नाही बनवणार, फ्रेंड्स नाही बनवणार, या गोष्टीमध्ये तिचा विश्वास उडून जाणार विथआउट एनी रिझन, आहे ना. सो म्हणून तुम्ही तिला तुमच्या रिलेशनबद्दल चुकून पण कधी माहीत नका होऊ देऊ, ठीक आहे, चुकून पण नाही. आणि 4 इयर्स म्हणताय, सो आय थिंक हे खूप हार्ड जाणार तुम्हाला 4 इयर्स तुम्हाला तुमचं रिलेशन लपवून ठेवायला. बट तुम्ही जेवढं कंट्रोल कराल तुमच्या प्रकारे तेवढं चांगलंच आहे. ओके, सो तरी पण प्रयत्न करा की कोणाला कळलं नाही पाहिजे म्हणून. ओके, सो प्रॉब्लम ये है कि आपकी वो फ्रेंड आपको आपके बॉयफ्रेंड से प्यार करती है. ओके, अँड उसने कहा नहीं. तर हे बघ, तू जसं बोलत आहे की आम्हाला तिघांना पण 4 इयर्स सोबत काढायचे आहे, सो त्या मुलीसाठी हे इतकं इझी नाही आहे. बिकॉज तू रिलेशनशिपमध्ये आहे आणि तुझी ती बेस्टी आहे, सो तुला सगळं एव्हरीथिंग इज लाईक स्वीट स्वीट स्वीट, क्यूट क्यूट क्यूट. बट त्या मुलीसाठी हे सगळं स्वीट क्यूट नसणार, हे तिच्यासाठी याच्यात जस्ट अपोजिट असणार. म्हणजे प्रत्येक वर्डला, प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक सेकंडला ती हर्ट होणार, ती प्रत्येक वेळेस ती हर्ट होणार. बिकॉज तुम्ही तिघेजण आहे, कुठेतरी चालले, ठीक आहे, अँड सडनली काहीतरी झालं, तिघे पण असताय आणि त्या तू फ्रीली असताय, तो मुलगा फ्रीली असताय, पण ती मुलगी फ्री नाही राहू शकत. ती मुलगी फ्रीली एक नीट स्माईल नाही करू शकत. जिथे ब्लशिंग स्माईल तुमच्या चेहऱ्यावर येत आहे दोघांच्या पण, ती तिच्या चेहऱ्यावर नाही येणार. जस्ट बिकॉज तिच्या मनात त्या मुलाला घेऊन फिलिंग्स आहेत, पण त्या मुलाची ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे आणि तो तिला डायरेक्ट तोंडावर नाही म्हटलेलं आहे. सो दॅट इज द रिझन. हां, जर ती त्याला प्रपोज नसती केली है ना, तर ती पण चांगली एक ब्लशिंग स्माईल करू शकली असती. बट नो, ती त्याला प्रपोज पण केली आणि त्याचा नकार पण ऐकून आहे. आणि जर त्याच मुलासोबत जर तिला राहायचं असेल तर तिच्या मनातील जो प्रेम आहे त्या मुलाबद्दल ते वाढणार, अटॅचमेंट वाढणार, सवय लागणार, एक प्रकारची हॅबिट होऊन जाणार आणि समोर त्या मुलीला इतका त्रास होणार की तू सुद्धा विचार नाही करू शकत, इतका त्रास होणार. आणि तुम्ही मग ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल होणार तुमच्यासाठी की तिला वेगळं कसं करायचं. आणि जरी ती वेगळी झाली, तुम्ही इग्नोर करून तिला जर वेगळं केलं, ती तिच्या लाईफमध्ये पूर्णपणे अशी खाली पडून जाणार, पूर्णपणे वीक. ओके, सो रिमेंबर दिस थिंग. हां, आठवण ठेवा ही गोष्ट आणि प्लीज खूप चांगल्या प्रकारे हँडल करा. अँड हँडल करा म्हणजे काय, हे बघ, जे काय आहे की नाही, लाईक काय म्हणतात त्याला, बघ आता जर तू म्हणशील की मला तिच्यासोबत जायचं आहे कुठे पण आणि हा पण येत असेल तुझा बॉयफ्रेंड किंवा नसेलही येत, तरी पण समटाईम्स कुठे ना कुठे तरी कधी ना कधी तरी तुम्ही तिघे जण राहणार. अँड ऑब्व्हियसली कॉलेज म्हटल्याच्या नंतर आहे ना, कॉलेज म्हटल्याच्या नंतर तुम्ही सोबतच असणार अँड क्लासमेट्स असणार. तर मग कॉलेजमध्ये क्लासमध्ये तुम्ही सोबत बसणं उठणं करणार, टिफिन्स वगैरे म्हणा किंवा मग ब्रेकमध्ये म्हणा बोलणं चालणं किंवा स्टडीच्या रिलेटेड काहीतरी बोलणं असेल. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत करणार ना, त्यावेळेस ती मुलगी खूप जास्त अपसेट असणार, तिचं मन नाही लागणार. ज्या प्रकारे तू त्याच्यासोबत फ्री असशील त्या प्रकारे ती नाही राहू शकणार. बिकॉज ती त्याला प्रपोज केली आहे आणि हे तुला माहिती आहे, हे त्याला माहिती आहे आणि तो नकार दिला हे तिला माहिती आहे. तिघांना माहिती आहे, पण जास्त फरक कोणाला पडतो, ऑब्व्हियसली मुलीला पडणार जिने नकार ऐकला आहे. दॅट इज द रिझन. हां, सो प्लीज गाईज, जर तुला हे बघ हवं असेल ती तुझी फ्रेंड म्हणून, तर त्या मुलासोबत तिचा म्हणजे बोलणं बंद नको करू, इनडायरेक्टली एकदम अचानक बोलणं बंद नको करू. हळूहळू त्या मुलीला म्हण की हे बघ तुला आता तिला ऑब्व्हियसली थँक गॉड की तिला तुमच्याबद्दल नाही माहिती आहे, रिलेशनशिपबद्दल नाही माहिती आहे. ओके, समोर करणार ती नंतरची गोष्ट आहे, पण आत्ताची प्रेझेंट सिच्युएशन जी आहे ना, त्या सिच्युएशनला घेऊन असं सांग तिला, असं समजव तिला की हे बघ म्हणा, तो तुला म्हटला म्हणा ऑलरेडी की त्याची एक गर्लफ्रेंड आहे आणि त्याला तुझ्यावर प्रेम नाही आहे, सो तुला तो नकार दिला आहे. ओके, सो त्याला सो त्या मुलीला असं म्हण की तू तुझ्या लाईफमध्ये मूव्ह ऑन कर, त्याच्याबद्दलची फिलिंग्स वगैरे काढून ठेव प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. अँड आपला तिघांचा ग्रुप आहे, सो प्लीज तू या ग्रुपमधून जाऊ तर नको. मी असं तुला जा तर नाही म्हणणार डायरेक्टली, पण तुला असं सजेस्ट करणार की आमच्यासोबत कमी टाईम स्पेंड कर. आमच्यासोबत मीन्स माझ्यासोबत जास्त टाईम स्पेंड कर, मला काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे, मला खूप चांगलं वाटेल, उलट माझ्याशी छान बोलशील वगैरे वगैरे वगैरे. तर पण त्या मुलासोबत तू जास्त अटॅच नको राहू, त्या मुलासोबत जास्त बोलू नको, त्या मुलासोबत जास्त काहीही करू नको, है ना, जेणेकरून तिला समोर जाऊन त्या गोष्टीचा त्रास नको व्हायला. बिकॉज तिचीच फिलिंग्स स्ट्रॉंग होणार, त्याच्याबद्दलची जी अटॅचमेंट आहे, एक इमोशनली असो किंवा मग एक कशी पण असो, ठीक आहे,
ती अटॅच स्ट्रॉंग होणार आणि त्याची सवय होऊन जाणार. सो ती सवय मोडायला मग खूप त्रास देते वन साईड जर लव असणार तर. सो म्हणून तिला सांग असं की प्लीज तू जेवढं होईल तुला तेवढं स्वतःवर कंट्रोल कर आणि या मुलापासून दूर राहा, है ना. दॅट्स इट. म्हणजे त्या मुलीला जास्त त्रास नाही होणार. त्या मुलाला पण म्हण की जरी तू तिच्यासोबत बोलत असशील तरी फक्त वरवर बोल आणि ती जितकं बोलते तितकं बोल. तिला असं फील नको होऊ देऊ की तू तिला इग्नोर करताय किंवा मग तू तिच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नाही आहे, असं काही जर फील झालं तर ती पुन्हा हार्ट होणार. सो या सिच्युएशनला खूप स्मूथली हँडल करण्याचा प्रयत्न कर. दॅट्स इट. ओके. पुन्हा काय प्रॉब्लेम असेल देन मेसेज करून विचार किंवा मग काय पण. ओके ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम एका मुलीची आहे अँड खूप जास्त क्रिटिकल आहे. सो व्हॉट्सअपवर मेसेज होता मला या मुलीचा. ओके. सो काय आहे, मी माझ्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम करते. म्हणजे आमचं प्रेम ऑनलाईन आहे. आम्ही फर्स्ट ओळख झाली अँड मग आम्ही खूप वेळ बोलायचो. नंतर तो आवडायला लागला मला. मग त्यांनी मला इनडायरेक्टली प्रपोज केलं. मी त्याला विचारलं तू माझ्यावर प्रेम करतोस का. तर आम्ही दोघेही एकमेकांना हो बोललो. तो ठाण्याला जॉबला होता 1 इयर. तो मला भेटायला बोलवायचा बट मी नाही गेली. नंतर तो धुळ्याला म्हणजे धुळे गेला वापस त्याच्या घरी. आम्ही रोज कॉल व्हॉट्सअप मेसेजवर बोलायचो. नंतर तो बोलायचा की माझे फ्रेंड घरी आलेत. मी बोलली की माझ्या आधी तुझ्या लाईफमध्ये फ्रेंड आले तर ओके दे त्यांना थोडा टाईम. नंतर तो रागवायचा मला की मला नाही राहायचं या रिलेशनशिपमध्ये. मी रिझन विचारला तर कास्ट प्रॉब्लेम मी त्याला समजावला. ओके अच्छा म्हणजे रिझन विचारली तर तो म्हणायचा कास्ट प्रॉब्लेम. ओके मग मी त्याला समजावलं. मार्चपर्यंत तो मला बोलायचा मी तुझ्याशी लग्न करेल आणि तू जॉब नाही करायचा घरीच राहायचा एक्सेट्रा छान बोलायचा. नंतर तो अदर गर्ल्सशी बोलायचा. मला इग्नोर करायला लागला. मी मेसेज केला तर ओनली हाय गुड मॉर्निंग बस एवढंच. मी विचारला तर बिझी आहे रिझन सांगायचा. मी व्हॉट्सअपवर माझ्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्सशी बोलायची तर बोलला की ओनली माझ्याशी बोलायचं बाकी कोणी नाही. मी बोलली ओके. नंतर माझे ऑल सोशल मीडिया FB इंस्टा एक्सेट्राचे पासवर्ड घेतले. मला तो बोलायचा की मला तुझे ओपन पिक हवेत. ओ माय गॉड व्हॉट द हेल. मी नाही बोलली तर तो बोलतो की विश्वास नाही आहे का. प्रेम करत नाही. मी समजावलं त्याला तर बोलतो ठीक आहे मला माहिती आहे कसे घ्यायचे. माझा बड्डे आलाय. अच्छा म्हणजे त्याला माहिती आहे कसे घ्यायचे. सो तो काय म्हणतो माझा बड्डे आलाय सो बड्डे गिफ्ट हेच घेणार. व्हॉट नॉनसेन्स मॅन शिट. नंतर तो एक दिवस हाजी अलीला फिरायला गेला अँड पडला तर त्याच्या नी अँड पामच्या लागलं तर त्याने फोटोज मागितले. मी खरं प्रेम करते म्हणून दिले. नंतर मी फ्रेश होण्यासाठी गेली की बोलायचं व्हिडिओ कॉल कर मग मी करायची. माझ्या घरच्यांना कळलं आमच्या रिलेशनशिपबद्दल बट त्यांना माहीत नाही की कोण आहे हा. म्हणून ओनली कुणाल म्हणून एक बॉय. माझ्या घरचे तर नाही बोलले. मी त्याला सांगितलं असं झालं काय करायचं तर काही नाही बोलला. नंतर बोलायला लागला तू मला नाही आवडत तू ब्युटिफुल नाही तुझ्यात ॲटिट्यूड नाही एक्सेट्रा. खूप रागवायचा तो. ओ माय गॉड यार शिट मॅन व्हॉट द हेल. मी समजावायची पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच सुरू. वैताग आला होता मला. नंतर आम्ही 30 जूनला कल्याणला भेटलो. आम्ही हग अँड किस केलं स्टेशनला. माझी 2 फ्रेंड आले भेटायला. त्याला तर एक बोलली की काय चाललंय का असं वागतोस जयश्रीशी. ओ तर बोलतो की मला नाही राहायचं रिलेशनशिपमध्ये ओनली बेस्ट फ्रेंड म्हणून राहू असं मी हिला बोललो. तर माझ्या फ्रेंड बोलल्या काय करायचं तुम्हाला आता. तर दोघेही बोललो फ्रेंड्स म्हणून बिकॉज मला तो हवा होता बोलायचो. आम्ही कॉल व्हॉट्सअपवर पुन्हा तेच इग्नोर करायचं रागवायचा. अच्छा म्हणजे तुझ्या 2 फ्रेंड आल्या ओके स्टेशनवर तुम्हाला भेटायला. सो तुझी एक फ्रेंड त्याला म्हटली की काय चाललं तुमचं का असं वागत आहे. सो तो म्हटला की काही नाही मी हिला फ्रेंड म्हणून राहायचं म्हटलं तर ही नाही बोलते. मग तुझ्या लाईफमध्ये तो तुला हवा होता म्हणून तू फ्रेंड म्हणून राहायचं म्हणून तू ठरवली. ओके सो मग तुम्ही फ्रेंड कॉल अँड मेसेज व्हॉट्सअपवर पुन्हा बोलायचा. सो मला तो हवा होता बोलायचो आणि कॉल अँड व्हॉट्सअपवर पुन्हा तेच इग्नोर करायचा रागवायचा. ओ माय गॉड. नंतर तो बोलला मला की तू गव्हर्नमेंट जॉब मिळव 2 इयर्समध्ये मग मी तुझा काय तू गव्हर्नमेंट जॉब मिळव 2 वर्षात मग मी तुझा हिराव आहे का कोळशाच्या खाणीमधला.
मग मी तुझा म्हणण्यासाठी जे म्हणजे पूर्ण 2 वर्ष शोध मला हे कोर्सच्या खाणीमध्ये आणि मग मी तुला भेटणार. काली इन्सान. तो नेहमी ब्लॉक करायचा वाटेल तेव्हा बोलतो. माझ्या FB इन्स्टा अकाउंट त्याने डिलीट केलं. माय गॉड. तोही करायचा रे प्रेम. कधी कधी छान समजावून सांगायचं की तुझ्याकडे मी फोटो मागितले तू दिले, पुन्हा कोणाला देऊ नको, तुझा यूज करतील. मग हा काय करताय? तुझा यूज करतील बाकीची लोक, मुलं. आणि हा काय करताय? वाह बेटा, क्या पाड पडाया तूने इस लड़की को. नको, तो यूज करतील, तू खूप भोडी आहेस वगैरे. कोणी बॉय तुला फसवेल. हो का? मग हा गे आहे का? बॉय नव्हे का हा जो फसवत आहे तुला आता? व्हॉट द हेल यार मॅन, शिट. बॉय तुला फसवेल. तू अदर बॉयशी बोलू नको. अँड कधी कधी खूप चिडायचा, बोलायचा. तो खूप वाईट आहे. मुंबई गर्ल डेंजर. तूही कोणा दुसऱ्यासोबत की सेक्स केलं असणार, शिवाय द्यायच्या. ओ माय गॉड, व्हॉट नॉनसेन्स यार, शिट मॅन. ओ माय गॉड, काय करू समजत नाही आहे रे मला. कुठल्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट होत नाही आहे माझा, ना स्टडीमध्ये ना अदर थिंग्स. मी माझ्या मॉम डॅडचा विचार नाही केला कधी त्याच्यासाठी. तू काहीतरी चांगला सजेशन सांग ना प्लीज. हे बघ, लिसन, आता तुझ्या सजेशन्सची पाडी आहे. ओके, सो हे बघ, लिसन. तुला मी एक गोष्ट नक्की सांगतो. तुझा किती पण प्रेम असेल त्या मुलावर, किती पण म्हणजे किती पण, इवन तू तुझे स्वतःचे ओपन पिक्स पण त्याला दिली आहेस. सो आता मी त्याबद्दल तर काही बोलणार नाही, जस्ट बिकॉज ती तुझी पर्सनल लाईफ आहे, ते तुझी चॉईस होती. त्यावेळेस तू ते चूक करून बसली, बट आता तू परत असं कधी काही करू नकोस, ठीक आहे? सो लिसन, चुकून पण कधी कोणाला अशा फोटोज कधीच पाठवायचे नाही, फर्स्ट थिंग. हां, आणि एवढा विश्वास पण नाही दाखवायचा कधी कोणावर, ठीक आहे? सो लाईफमध्ये मूव ऑन कर आपल्या. अँड प्लीज, तुला जेवढा त्रास होईल तेवढा त्रास सहन करत लाईफमध्ये तुझ्या तू पर्सनल लाईफमध्ये मूव ऑन कर. हां, अँड जेवढं होईल तेवढं इग्नोर कर त्या गोष्टीकडे त्याच्या, आणि त्याच्याशी फर्स्ट बोलणं बंद कर. त्याचे फोटोज, मेसेजेस, एव्हरीथिंग जस्ट डिलीट करून टाक, पूर्णपणे नष्ट कर त्याला. तुझ्या लाईफमधून जेव्हा तुला त्याला काढायचं आहे ना, त्याचे फोटोज, त्याचे मेसेजेस, त्याचे नंबर्स पूर्ण ब्लॉक कर. अँड व्हॉट्सअपला इकडे तिकडे सगळीकडे ब्लॉक कर. अँड प्लीज डिलीट कर. बिकॉज तू जेवढं त्याचे म्हणजे मेसेज त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहशील, किंवा मग त्याच्याशी बोलशील, किंवा त्याचा तुला चुकून कधी मेसेज आला तर त्याच गोष्टी तुझ्या रिपीट होणार, परत तुला आठवणार. सो म्हणून सांगून राहिलो तुला, ठीक आहे? प्लीज हे सगळं विसरण्याचा प्रयत्न कर. लाईफमध्ये समोर चाल. बिकॉज लाईफ खूप मोठी आहे. अँड असल्या नालायक आणि घाणेरड्या आणि चीप मेंटॅलिटीच्या मुलासोबत जर तू असशील तर तुझी समोरची लाईफ खूप जास्त वाईट होणार. जे आत्ता वाईट होतं ना, त्याच्यापेक्षा पण कितीतरी जास्त वाईट होणार. सो म्हणून आत्ता तुला वेळ आहे. हां, म्हणून तू सावर स्वतःला. फिलिंग्स, इमोशन्सवर आपल्या कंट्रोल नसते जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो तेव्हा. अँड आफ्टर ओव्हरऑल तू गर्ल आहे, सो तुझ्या तर नसणारच. बिकॉज गर्लचे फिलिंग्स, इमोशन्स खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात अँड खूप जास्त स्ट्रॉंग असतात एखाद्या पर्सनला घेऊन. सो म्हणून राहिलो तुला, जेवढा त्रास होईल तुला तेवढं सहन कर. जेवढा त्रास होईल तेवढा तू भोग. स्वतःची एक पनिशमेंट दिल्यासारखी कर स्वतःला. पण असं नाही की स्वतःला हार्म करशील, म्हणजे स्वतःला त्रास नको देऊ. फक्त तुला स्ट्रगल करताना, तुला मूव ऑन करताना जो त्रास होईल तो चांगला आहे, तो सहन कर. तुझ्या चांगल्यासाठीच आहे तो त्रास. बिकॉज तुझ्या फ्युचर तुझा चांगला ब्राईट होणार. त्या जर गोष्ट तुझ्यापासून निघून जाणार फॉर लाईफ टाईम, तर तूच एक चांगली म्हणजे पॉझिटिव्ह घेऊन वेमध्ये जगू शकशील ना. ओके, सो म्हणून तू प्लीज ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न कर. त्याच्या सगळ्या आठवणी मिटव. आणि असा कोणताच मुलगा प्रेम करणारा म्हणत नाही की तू 2 वर्षात जॉब कर मग मी तुझा. हे बघ, तू जरी 2 वर्षामध्ये तू जॉब मिळवली, गव्हर्नमेंट जॉब, ठीक आहे, चल तुला बाकायदा जॉब भेटूनच पण गेली. ओके, बाय तुझ्या लक. सो तुला जर जॉब भेटली, गव्हर्नमेंट जॉब, तर तुला काय करणार माहिती आहे? तो तुला जॉबवर पाठवणार. तुझा पेमेंट जो येणार ना, त्याच्यामधली 70% पेमेंट तो स्वतःजवळ ठेवणार, आणि आय थिंक पूर्णच पेमेंट घेऊन टाकणार तुझा. पण जर तुझे पर्सनल काही रिझन असतील, लाईक मला घरी इतके द्यावंच लागणार, मला स्वतःजवळ इतके ठेवावंच लागणार, हा ते सोडणार तो. लाईक 10,000 असेल तर त्याच्यामधले 2,000 सोडणार तो, पण बाकीचे 8,000 तो पूर्ण स्वतः जवळ ठेवणार. अँड तुझा फक्त आणि फक्त यूज करणार. यूज मीन्स व्हॉट? दिवसातून तुझ्यासोबत फक्त 5 मिनटं चांगला बोलणार, आणि पूर्ण बाकीचे 24 तास जे असतात ते पूर्णपणे तो आपल्या याच्यामध्ये बिझी असण्याचं तुला कारण देणार. आणि तू पण त्यावेळेस ड्युटीवर असणार, सो तुला पण वेळ नसणार, मग तू पण काही बोलशील नाही, आहे ना?
सो इनडायरेक्टली तुझा यूज होत आहे पण तुला ते दिसत नाही आहे. अशा प्रकारची तुझ्या समोर ते सिच्युएशन येणार. आणि मग ज्या दिवशी तुला लग्नासाठी तुला घरचे लोक म्हणतील, त्या दिवशी जर तू त्याला म्हणशील की मला लग्न करायचं आहे, त्यावेळेला तो तुला बोलणार डायरेक्ट, मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं आहे, मला सोडून दे, तू तुझ्या लाईफमध्ये चालली जा, असं म्हणून तो तुला डायरेक्ट तुझ्या तोंडावर म्हणणार. आणि अशी मुलं तोंडावर म्हणायला मागे पुढे बघत नाहीत, बिकॉज त्यांना एकही मुलीची फिलिंग्स, इमोशन्स काही कळत नाही. सो त्यांना काही ते फील होणार नाही आणि तो काही बोलणार नाही. ठीक आहे. आणि ज्या दिवशी तुला सुट्टी असेल त्या दिवशी जरी तो तुला फिरायला घेऊन जाणार तरी तो तुझ्या सोबत ते करणार जे तुझ्या इच्छेनुसार नाही होणार, लाईक फिजिकल होण्याचा प्रयत्न करणार, बाकी काहीच नाही. आणि जरी झाला तरी मग झालं, तेवढ्या वेळापर्यंत फक्त तुझ्यासोबत छान राहणार, बोलणार, अँड देन दॅट्स इट. घरी आली तू ना, तुला मेसेज करणार घरी पोचली का, हो का, ठीक आहे, चल मग आता आराम कर, हे सगळ्या गोष्टी अजिबात नाही बोलणार. जस्ट हे म्हणणार तो की चल ठीक आहे जा घरी तू. जर तिथून तू गेली घरी तर तुझ्यासोबत ना तुझ्या कॉलवर बोलणार ना मेसेजवर बोलणार. सो या प्रकारचं सेल्फिशपणा त्याच्यासमोर दिसणार तुला. सो म्हणून तुझ्याकडे आत्ता पण टाईम आहे, तर तुझ्यावर प्रेम नाही करत, मी तुला हे लिहून देऊ शकतो. अजिबात नाही करत. तो फक्त आणि फक्त तुझं यूज करणार आहे, बाकी काहीच नाही. ना तुझ्यासोबत लग्न करणार आहे ना काय करणार आहे. ओके. तो फक्त तुझ्यासोबत तुझा यूज करताय, बाकी काहीच नाही. सो प्लीज मूव ऑन कर आपल्या लाईफमध्ये आणि खूप चांगली लाईफ जग एक. सेल्फ डिपेंडंट बन, एका चांगल्या मुलासोबत लग्न कर. समोर जाऊन होणार ते, मूव ऑन केल्याच्या नंतर आपल्याला खूप चांगले लाईफमध्ये म्हणजे तुला भेटणार नाही भेटणार हे समोरची गोष्ट, तुझ्या नशीब तसं. ठीक आहे. पण स्वतःच्या पायावर जर उभी राहशील तू तर मग मुलगा कोणाला पण असो, है ना, त्याला रिस्पेक्ट करावाच लागणार, त्याला तुझी, आणि तुझ्यासोबत छान राहावंच लागणार. बिकॉज तू त्याच्या भरोशावर फुकट बसून तर खात नाही आहे ना, किंवा खाणार तर नाही आहे ना, बिकॉज तू सुद्धा एक सेल्फ डिपेंडंट आहे एक गर्ल असून. सो मग तो पण तुला काही बोलणार नाही आहे ना. तुझं जर लग्न जरी झालं तर तुझे सासरकडचे लोक तुला काही बोलणार नाही, त्रास नाही देणार. सो या कारणासाठी आणि तुझ्या स्वतःच्या चांगल्या लाईफसाठी, फ्युचरसाठी तू सेल्फ डिपेंडंट बन, स्वतःच्या पायावर उभी हो छान. ठीक आहे. आता तो जसं म्हटलं तुला की तू 2 वर्षात जॉब मिळव, सो तू 2 वर्षामध्ये जॉब मिळव. 2 वर्षामध्ये तू जॉब मिळव, पण आहे ना काय करशील माहीत आहे का, एका पॉझिटिव्ह वेने जॉब मिळव. लाईक मला आहे ना म्हटलं ना जॉब मिळवायची आहे, सो मी मिळवणारच जॉब, पण या नालायकासोबत मी लग्न नाही करणार या अर्थाने मिळव. ठीक आहे. एक तू जॉब मिळवणार तर तुझ्याकडे एक आन्सर असणार त्या नालायक मुलाला देण्यासाठी की बघ तुझ्या तोंडावर सांगते माझ्याकडे जॉब आहे, तुझ्याकडे काहीच नाही. अँड डिअर, तुझ्याशी मी लग्न नाही करणार आहे, मी माझा फ्युचर वेगळा बघणार आहे असं म्हणशील, तेव्हा त्याला समजणार की ओ माय गॉड मी काय करून बसलो यार, शिट. तर तुला ज्या अर्थाने तो बोलला होता ना की तू जॉब मिळव मग मी तुझा, सो त्या अर्थाने त्याला गिल्ट फील येणार की ओ नो मॅन, मी आज हिला एवढा म्हणजे बोललो तर ही बघ सिरियसली खरंच जॉब घेतली आणि आज माझ्यासोबत लग्न नाही करत म्हणताय, ओ गॉड, असा प्रकारचं त्याला गिल्ट फील होणार. सो या अर्थाने तू एक खूप चांगली लाईफ जगू शकशील, तुझ्या लाईफमध्ये तू सक्सेस होऊन जाशील, सगळं काही होणार. ओके. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू.